सगळ्यात पयली हांव महिला भगिनींचे खूप खूप अभिनंदन करता। नारी शक्तीचे तांच्या खातीर नेटान ताळयो वाजोवच्यो सगळ्या जाणांनी। कारण म्हणजे RDA डिपार्टमेंट जे चलता किंवा आमी जे चलयता हे फक्त महिलांच्या खातीर म्हटल्यार जाता। कारण RDA डिपार्टमेंटातूय काम करपी इट इज मोर दॅन 90% महिलाच आसा आनी ते महिलांच्याच खातीर काम करता। सगळ्यो गजाली जितक्यो करता ह्या डिपार्टमेंटान त्यो महिलांच्या खातीर करता। पुरुमेताच्या बाजाराच्या निमित्तात आत्ता तुम्ही पळयले की 4 सेल्फ हेल्प ग्रुप आणि जवळपास 10-12 लखपती दिदी हांकां वयर आत्ता फोन हाडून तुम्ही जर पळयशात जाल्यार कमीत कमी आतांच 7 कोटी रुपयाचे लोन डिस्बर्समेंट केला। कितल्या 7 कोटी रुपया। आणि म्हाका खबर आसा म्हज्या प्रत्येक कार्यक्रमान मिनिमम टू मिनिमम 10 कोटी रुपयाचे लोन ते कायमचे डिस्बर्समेंट करीत आसा। हांवें विचारलें की बऱ्याच जाणांक हांव जो आंकडो सांगता तो आंकडो थोड्या जाणांक खरो दिसना। 340 सेल्फ हेल्प ग्रुपा 380 सेल्फ हेल्प ग्रुपाच्या मदीं आतापर्यंत 340 कोटी रुपया 450 कोटी जाले खंय। 340 सेल्फ हेल्प ग्रुपाच्या मदीं 450 कोटीचे लोन डिस्बर्समेंट फाटल्या 12 वर्साच्या कार्यकाळात केला। आनी हे कोणाक दिला? सगळ्या महिलांक भगिनींक दिला। आनी दोतोरान सांगलें तें बरोबर आसा। हे लोन जर आमकां दादल्यांक दी म्हटलेलें न्ही तो प्रेमराजे म्हणटा ना म्हणटा तुमकां लोन ना। कित्याक खबर आहा ही गॅरंटी फक्त बायलांची गॅरंटी मोदीजीन घेतल्या। महिला पयशे घेता जाल्यार मोदीजीची गॅरंटी आहा। दादले पयशे घेता दादल्यांक सेल्फ हेल्प ग्रुपाक पयशे ना, फक्त महिलांक आसा। 450 कोटी रुपया गोंय सारकेल्या ल्हान राज्यांत 340 सेल्फ हेल्प ग्रुपाक म्हणजे कमी न्ही। म्हणजे विचार करात की कितल्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या हातात पयशे पावले। तांच्यांनी त्याचे वेगवेगळे बिझनेसीस केले। खूप जणांचे पळयतालो म्हणून हांव त्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करता। आमी फक्त म्हणजे महिला सशक्तीकरण हे उलयना, वुमन एम्पावरमेंट हांव फक्त विशय उलयना तर तांकां खऱ्या अर्थात एम्पावर करपाचें काम म्हज्या सरकारात 7 वर्साच्या कार्यकाळात केला। आणि हांव पेडण्या पासून काणकोण पर्यंत वेगवेगळे कडेन वयता आसतना म्हाका खूब बरें दिसता की प्रत्येक महिला भगिनी वेगळ्या कसल्या तरी बिझनेसाच्या माध्यमान म्हाका सदोदीत मेळटा आणि सांगता दोतोर तुझ्या RDAच्या सेल्फ हेल्प ग्रुपाच्या मार्फत आपण लोन घेतले म्हणून हो बिझनेस सुरू करूंक शकले। आपण ब्युटी पार्लर सुरू केलें, आपण आपलो व्हेजिटेबल बिझनेस सुरवात केलो, आपण आपले लस्सी पॅकिंग सुरवात केलें, आपण आपले तांदूळ पॅकिंग आणि ब्रँडिंग करून विकपाक सुरवात केलें, कोणी हरसाणे केले, वेगवेगळे बिझनेसीस आसतले जे कोणी इमेजिनूय करूंक नासले हे बिझनेसीस करपा खातीर सुरवात केले। म्हणून अशा पद्दतीत महिलांक फुडें काडपाचें काम आमचें सरकार सातत्यात करीत आसा। आणि त्या निमित्तान आज साखळेत आयोजित केल्ले पुरुमेताचे फेस्त, साखळेतले पुरुमेताचे फेस्त आज आणि फाल्यां असो 2 दिसाचो बाजार चलतलो। हांव समेस्त साखळेकारांकूच न्ही पुराय गोंयभरांतल्या लोकांक उलो मारता दोनूय दीस सांजे 5 ते 10 पर्यंत येवचे। तुम्ही या पुरुमेताच्या बाजाराक आसतल्यो गोष्टी विकत घरा व्हरच्यो, घेवच्यो, खावच्यो, पिवच्यो आणि एन्जॉय करच्यो। ज्या पद्दतीचो एंटरटेनमेंट प्रोग्राम 2 दीस सांजचो 5 ते 10 पर्यंत साखळेतल्या रवींद्र भवनातल्या आवारात चलतलो। म्हणजे कार्यक्रम हाज्या फुडल्या 5 वर्सांक कार्यक्रम फक्त पणजेनूच जावचे ना तर ते गांवांनी अशाच पद्दतीचे कार्यक्रम जातले हे हांव सगळ्या जाणांक हांव डिक्लेअर करता। कारण बरेचशे फावटी आमी म्हणटा काजू फेस्त जाल्यार पणजेच जाता, बाकीचो इफी जाल्यार पणजेच जाता, आनी कितें जाल्यार पणजेच जाता, बट ते न जाता तालुका लेवलाचेर अशा पद्दतीचे कार्यक्रम करपाक। कारण तुमचो जर सगळ्यांचो रिस्पॉन्स पळयलो आसत खूब व्हडलो रिस्पॉन्स आसा। तुम्ही सगळ्या लोकांनी हांवें कित्याक सांगता ज्यांच्यांनी स्टॉल्स घातला तांकां गिरायक जावपाची गरज आसा। त्या ती फक्त कार्यक्रम पळोवन घरा वचपाचें ना, आमी जेवण दवरूंक ना, तांच्यांनी गेला ते जेवन घरा वचपाक जाय, विकत घेवन जेवपाक जाय ह्या फावटी। आणि म्हणूनच कारण प्रत्येक स्टॉल घातला ताका गिरायक जावपाची गरज आसा। हांव सगळ्या लोकांक अपील करता ओके म्हारग म्हणून सांडून वचूं नाका। आमी जाका म्हणजे वोकल फॉर लोकल आपलें तें बरें हे जो पर्यंत आमी म्हणना ओके तो पर्यंत दुसरो म्हणचो ना। आणि त्या खातीर आमी ज्या स्टॉलाचेर जे प्रॉडक्ट केल्या घेवपाचे ते सगळ्या जाणांनी घेवचे हे सगळ्या जाणांक अपील करता। आणि आयज आनी फाल्यां ह्या कार्यक्रमाचो तुमी सगळे जाण बरो आस्वाद घेतलो विदीन अ शॉर्ट स्पॅन ऑफ अ टायम। म्हणजे डिपार्टमेंट रवींद्र भवन हांच्यांनी आणि साखळेतले सगळे आमचे कार्यकर्ते मेळून
तांच्यांनी हो बरो कार्यक्रम 2 दिसांचो आयोजन केला. ह्या कार्यक्रमाचो आस्वाद सगळ्या समेस्त डिवचल तालुका आणि सगळ्या लोकांनी हो कार्यक्रम घेवचो. सेल्फ हेल्प ग्रुप जर पळयत जाल्यार गोंयभरांतल्यान वेगवेगळ्यो म्हणजे हांव सकाळीच तांच्यांनी येवन स्टॉल लायिल्ले. काही सेल्फ हेल्प ग्रुप तर सालसेतींतल्यान हांगासर आयल्या. आपलो स्टॉल तेंच्यांनी हांगा प्रेजेंट केला. एका पेक्षा एक बरो स्टॉल तेंच्यांनी हांगासर लायल्या. तांचेय सगळ्यांचे हांव अभिनंदन करता आणि म्हज्या परत एकदा तुमकां सगळ्या जाणांक खूब खूब शुभेच्छा दिता आणि आताच्यान पुरुमेताचो बाजार ओपन जालो हें डिक्लेअर करता. देव बरें करूं.